नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते। बीड 11वीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा केबिनमध्ये नेत लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। शनिवारी मध्यरात्री 12 वाजता ही कारवाई बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरात केली। बीड शहरातील नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल येथे 17 वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती। 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या दरम्यान विजय पवार व प्रशांत खाटोकर यांनी विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला होता। तिला नग्न करत आपल्या मोबाईलमध्ये फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। या प्रकरणी जून 26 रोजी रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते। त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह 3 पथक रवाना झाली होती। अखेर या दोन्ही शिक्षकांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड व त्यांच्या पथकाने केली। पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।